शेतकरी नेत्यांना फसवले म्हणणाऱ्या विषारी सापांची तोंड ठेचणारी सरकारची भूमिका आणि पुरावे ऐका। पहिले तर यांनी काय नॅरेटिव्ह लावलाय की 31 मार्चच्या आत कर्ज भरणं बंधनकारक असतं, वसुलीला नोटीस येतील। अरे खुद मुख्यमंत्री सांगतायत, महसूल मंत्री सांगतायत, उपमुख्यमंत्री सांगतायत की कर्जमाफी जून मध्ये होणार आहे, कुठल्याही प्रकारच्या वसुलीच्या नोटीस येणार नाहीत। दुसरा मुद्दा हे म्हणतात की मग आताच कर्जमाफी का केली नाही, आता कर्जमाफी केली तर 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले शेतकरी आहेत आणि त्यांनी 2025 मध्ये लोन घेतलेलं आहे। आरबीआयच्या नियमानुसार 31 मार्च नंतर शेतकरी थकीत होतो आणि तो जर 31 मार्चच्या आत आता कर्जमाफी केली तर याच वर्षीचे लोक त्यात बसत नाहीत, मग त्याचा अर्थ काय? त्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड गारा झाला होता, हायकोर्टाची नोटीस आली होती, शेतकरी घरी निघाले होते, सरकारनं पाणी गिनी खाणं पिणं बंद केलं होतं, आंदोलक त्रासले होते। अशा याच्यामध्ये प्रचंड संघर्ष पोलिसांमध्ये सरकार आपल्या नेत्यांमध्ये झाला आणि यातनं तोडगा काढण्यासाठी मुंबईला बैठक झाली आणि आंदोलन संपल्यापेक्षा काहीतरी पदरात पाडणं गरजेचं होतं आणि तारीख घेतली आपण त्यांच्याकडनं।